तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता स्वप्नील पिसे आता मायदेशामध्ये दाखल झालेला आहे। त्याचं अशा प्रकारे जंगी स्वागत केलं जात आहे। तर स्वप्नील कुसाळे हा आता भारतामध्ये दाखल झालेला आहे। त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वप्नीलचं अशा प्रकारे जंगी स्वागत सध्या केलं जात आहे। काल देखील मनु भाकर भारतामध्ये दाखल झाली, त्यावेळी तिचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि आज स्वप्नील कुसाळे हा कांस्य पदक विजेता भारतामध्ये दाखल झालेला आहे आणि मायदेशात आल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून समर्थकांकडून अशा प्रकारे जंगी स्वागत केलं जात आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वप्नील कुसाळेचं स्वागत आपण पाहतोय। आणि अभिजित पोते आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। अभिजितकडे आपण जाणारच आहोत, मात्र स्वप्नील सध्या माध्यमांशी संवाद साधतोय। तर 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलेलं आहे आणि आता भारतामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे। पुणे विमानतळावर अशा प्रकारे ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत केलं जात आहे। स्वप्नील कुसाळे भारतामध्ये दाखल झाल्यानंतर विमानतळावर पोहोचल्यानंतर हार घालत त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे। ढोल ताशांचा गजर सध्या पुणे विमानतळावर आपल्याला पाहायला मिळतोय। पन्नास मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये त्यानं कांस्य पदक मिळवलेलं आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर स्वप्नील कुसाळेनं आपलं नाव कोरलंय आणि भारताच्या खात्यामध्ये एक पदक त्यानं मिळवून दिलेलं आहे आणि त्यामुळे स्वप्नील कुसाळेचं अशा प्रकारे पुणे विमानतळावर जंगी स्वागत केलं जात आहे। आपल्या कुटुंबियासह स्वप्नील या ठिकाणी पोहोचला, त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। ढोल ताशांचा गजर सध्या सुरू आहे। स्वप्नील कुसाळेनं कांस्य पदक मिळवल्यानंतर रेल्वे विभागाकडून देखील त्याला बढती देण्यात आलेली आहे आणि आता स्वप्नील माध्यमांसोबत बोलतोय। आपण भेटू प्लीज नंतर भेटू नंतर। तर स्वप्नील कुसाळेचं हे जंगी स्वागत आपण पाहतोय कशा प्रकारे ढोल ताशांचा गजर या ठिकाणी सुरू आहे। 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये स्वप्नीलनं देशासाठी कांस्य पदक मिळवलं। आणि कांस्य पदकाचा मानकरी ठरलेला स्वप्नील कुसाळे हा रेल्वेमध्ये ऑफिसर पदावर आहे। त्याची बढती देखील त्यानंतर करण्यात आली आहे आणि आता पुणे विमानतळावर त्याचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं आहे।